मुंबईच्या महापौर पदावरून ठाकरे आणि भाजपमध्ये बोलणी झाल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे। भाजपच्या महापौर निवडीवेळी ठाकरेंचे नगरसेवक सभागृहामध्ये गैरहजर राहणार अशी रणनीती आहे। 2017 साली ठाकरेंचा महापौर व्हावा म्हणून भाजपनं माघार घेतलेली होती। 2017 सारखीच रणनीती आताही असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे। 2017ची परतफेड आता ठाकरे करणार का, अशा चर्चा आता सुरू झाल्यात। विनायक डावरू आमचे प्रतिनिधी अधिक माहिती देतील। विनायक, बरोबर आहे। आपण जर पाहिलं तर सध्या बहुमत जे आहे ते महायुतीकडे आहे। भाजपकडे 89 नगरसेवक जे आहेत असलेले पाहायला मिळत आहेत आणि ज्यावेळी महापौर पदाची निवडणूक होईल त्यावेळी कुठेतरी ठाकरे आपल्या नगरसेवकांना अनुपस्थित म्हणजे गैरहजर राहण्यासाठी सांगतील अशी चर्चा जी आहे ती सध्या राजकीय वर्तुळात सुरू झालेली आहे। भाजप आणि ठाकरे यांच्यामध्ये ही चर्चा झाल्याची ही माहिती सूत्रांकडून सध्या मिळते। आपण जर पाहिलं तर 2017ला शिवसेनेचा महापौर व्हावा यासाठी भाजपने त्यावेळी माघार घेतली होती। भाजप पहारेकरीच्या भूमिकेमध्ये मुंबई महापालिकेत बसले आपल्याला पाहायला मिळाली होती। थेट आपण जर पाहिलं तर महापौर हा उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचा त्यावेळी झालेला होता आणि तेव्हा भाजपने मदत केली होती। तीच मदत आता त्याची परतफेड केली जाणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सध्या सुरू झालेली आहे। भाजपचा महापौर बसेल हे स्पष्ट आहे आणि त्यामुळे कुठेतरी भाजपचा महापौर बसत असताना उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे सगळे नगरसेवक जे असतील ते गैरहजर असतील अशी माहिती जी आहे ती सूत्रांकडून मिळते। तशी चर्चा सुरू असल्याची माहिती राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे। नक्कीच धन्यवाद विनायक दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।